आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम. बट ह्यामध्ये आपला टास्क असा आहे की आपल्याकडे ॲरेमध्ये काही एलिमेंट्स आहेत. तर त्यामध्ये फक्त जे डबल डिजिटचे एलिमेंट आहे त्या एलिमेंटचे आपल्याला सम करायचे आहे, म्हणजेच ॲडिशन करायचे आहे. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम आणि तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्समध्ये रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचे लॉजिक. लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आपल्याला डबल एलिमेंटचे ऍडिशन करायचे फ्रॉम अन ॲरे, तर सर्वात आधी मला एक ॲरे लागेल. तर ॲरे त्याच्यामध्ये मी काही एलिमेंट हे स्टोअर करून घेतो. सपोज 10, 5, 20, 100, 7, 50 and 1000. तर मला आउटपुट अपेक्षित आहे. टेन प्लस 20 प्लस 50 इक्वल टू 80. हे मला आउटपुट भेटलं पाहिजे 80. तर ह्यासाठी मला आधी प्रत्येक एलिमेंट चेक करावं लागेल की तो डबल डिजिट आहे की नाही. तर सर्वात आधी मला ॲरेला ट्रॅव्हल्स करावं लागेल. तर त्याच्यासाठी मला लागणार आहे फॉर लूप. तर फॉर इंटेजर आय इक्वल टू 0, देन मला चेक करावं लागेल कंडिशन. तर आय ॲरे ऑफ एलियन ची टीएच लेंथ, देन मला आयला इन्क्रीज करावं लागेल. देन ओपन फॉर लूप आणि इथं मला चेक करावं लागेल की आपला एलिमेंट हा डबल डिजिट आहे की नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला बघावं लागेल की आपला एलिमेंट हा 9 पेक्षा मोठा आणि 100 पेक्षा लहान आहे का. तर त्याच्यासाठी इफ ॲरे ऑफ आय हा 9 पेक्षा मोठा आहे का चेक करावं लागेल. अँड त्याचबरोबर ॲरे ऑफ आय हा 100 पेक्षा लहान आहे का ते चेक करावं लागेल. जर असेल तर तो आपला डबल डिजिट असेल आणि त्याला आपण एक सम कंटेनर मध्ये स्टोअर करून घेऊ त्यांची ऍडिशन. तर सम इक्वल टू सम प्लस ॲरे ऑफ आय. ओके, देन इफ ब्लॉक क्लोज, फॉर ब्लॉक ऑल्सो क्लोज आणि देन आपण आपला जी सम आहे ते आपण प्रिंट करून घेऊ. SYSO सम. तर तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर आता हे लॉजिक आपण इक्लिप्स मध्ये टाईप करून बघूया की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर तुमच्या सर्वांचं इक्लिप्स मध्ये स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाईप करून बघूया. तर सर्वात आधी इंटेजर ॲरे त्याच्यामध्ये मी काही एलिमेंट हे ऍड करून घेतो. 10, 5, 20, 100, then 7, 50 and 1000. ओके, देन आता मी ॲरेची जी माझी लेंथ आहे ती एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो आधी. तर इंटेजर साइज इक्वल टू ॲरे डॉट लेंथ. तर जी आपली ॲरेची लेंथ असेल ती साइज मध्ये स्टोअर होऊन जाईल. देन मला ॲरेला ट्रॅव्हल्स करायचा आहे तर त्याच्यासाठी फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल. देन इंटेजर आय इक्वल टू 0 आणि कंडिशन चेक करावी लागेल. देन आय प्लस प्लस
देन मला चेक करायचं आहे की आपलं एलिमेंट्स हा 9 पेक्षा मोठा आणि 100 पेक्षा लहान आहे का. जर असेल तर तो असेल आपला डबल डिजिट. तर इफ array of I हा 9 पेक्षा मोठा आहे का, आणि असेल तर पुन्हा आपल्याला चेक करावं लागेल array of I 100 पेक्षा लहान आहे का. तर असेल तर तो आपला डबल डिजिट असेल तर आपण त्याची सम करून घेऊ. तर त्याला एका कंटेनर मध्ये स्टोअर करावं लागेल. सम इक्वल टू सम प्लस array of I. तर आधी समला आपल्याला डिक्लेअर करावं लागेल. तर फॉर लूपच्या वर इंटेजर सम इक्वल टू 0. ओके. देन आता फॉर लूपच्या बाहेर मला प्रिंट करावं लागेल जे आपल्या सम मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर आहे ती डिस्प्ले करण्यासाठी SYSO देन मेसेज सम ओनली डबल digit element from an array. ओके. तर तुम्ही बघू शकता आपण आपला कोड हा टाइप केलेला आहे. तर आता आपण याला रन करून बघूया की आपला आउटपुट सक्सेसफुल भेटत आहे की नाही. तर आपल्याला इथं आउटपुट अपेक्षित आहे 10 प्लस 20 प्लस 50 इक्वल टू 80. तर इथे आपल्याला आउटपुट भेटलं पाहिजे. तर आपण त्याला प्रिंट करून बघूया. रन. तर तुम्ही बघू शकता सम ओनली डबल डिजिट एलिमेंट फ्रॉम एन अरे. म्हणजेच आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क केलेलं आहे. फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हा आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक मध्ये स्टॅक क्रिएट होते आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी ॲरे. तर ॲरे साठी एक कंटेनर क्रिएट होईल मेन मध्ये. तर त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 100. देन झिरो इंडेक्सला स्टोअर होईल 10 आणि 1 इंडेक्सला स्टोअर होईल 5. देन सेकंड इंडेक्सला स्टोअर होईल 20 आणि थर्ड इंडेक्सला स्टोअर होईल 100. देन फोर्थ इंडेक्सला स्टोअर होईल 7. फिफ्थ इंडेक्सला स्टोअर होईल 50 आणि सिक्स्थ इंडेक्सला स्टोअर होईल 100. देन फॉर लूप मध्ये. तर फॉर लूप मध्ये सर्वात आधी आय साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 200 आणि त्यामध्ये स्टोअर होईल आय इक्वल टू 0. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल.
तर आय हा ॲरे ऑफ लेंथ पेक्षा लहान आहे की नाही, तर आय आहे आपल्याकडं 0 आणि ॲरेची लेंथ आहे आपल्याकडं 7. तर कंडिशन ट्रू आहे, देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं आता कंडिशन चेक होईल की ॲरे ऑफ आय हा 9 पेक्षा मोठा आहे का, आणि त्याचबरोबर ॲरे ऑफ आय हा 100 पेक्षा लहान आहे का चेक होईल. तर आपल्याकडे ॲरे ऑफ आय आहे 10 हा 9 पेक्षा मोठा आहे का, आणि त्याचबरोबर चेक होईल की ॲरे ऑफ आय म्हणजे 10 हा 100 पेक्षा लहान आहे का. तर इथं कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक. देन ॲरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे 10, सम आहे 0 आणि ती स्टोअर होईल सम मध्ये. तर सम साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 300, त्यामध्ये स्टोअर होईल सम इक्वल टू 10. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर आय होईल आता 1. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 1 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन चेक इफ ब्लॉक कंडिशन. तर ॲरे ऑफ आय आता आहे आपल्याकडं 5. तर 5 हा 9 पेक्षा मोठा आहे का, कंडिशन चेक होईल. त्याचबरोबर 5 हा 100 पेक्षा लहान आहे का चेक होईल. तर इथं ही पहिली कंडिशन फॉल्स आहे. देन कंट्रोल गो इनसाइड ब्लॉक जाणार नाही. देन आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर आय होईल आता 2. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. 2 हा 7 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. अगेन चेक इफ ब्लॉक कंडिशन. तर आता ॲरे ऑफ आय आहे आपल्याकडं 20. तर चेक होईल 20 हा 9 पेक्षा मोठा आहे का. त्याचबरोबर चेक होईल की ॲरे ऑफ आय म्हणजेच 20 हा 100 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक. देन ॲरे ऑफ आय म्हणजे 20 आणि सम आहे आता आपल्याकडं 10. यांची ऍडिशन होईल, तर यांची ऍडिशन आहे 30, ती सम मध्ये स्टोअर होईल. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर आय ची व्हॅल्यू आता होईल 3. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 3 हा 7 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. अगेन चेक ब्लॉक कंडिशन. तर ॲरे ऑफ आहे, तर ॲरे ऑफ आहे आता आपल्याकडे आहे 100. तर चेक होईल की तो 9 पेक्षा मोठा आहे का. त्याचबरोबर चेक होईल की 100 हा 100 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन इथं फॉल्स आहे. देन कंट्रोल गो इनसाइड ब्लॉक जाणार नाही. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल, तर ती होईल आता 4. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 4 हा 7 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन अगेन चेक की ब्लॉक कंडिशन. तर आता आपल्याकडे ॲरे ऑफ आय आहे ॲरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे 7. ते चेक होईल की तो 9 पेक्षा मोठा आहे का. त्याचबरोबर चेक होईल की 7 हा 100 पेक्षा लहान आहे का. तर इथं कंडिशन फॉल्स आहे, तर कंट्रोल ही ब्लॉक मध्ये जाणार नाही. तर पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, ती होईल 5. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 5 हा 7 पेक्षा लहान आहे का. कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन अगेन चेक की ब्लॉक कंडिशन. तर ॲरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे 50. 50 हा 9 पेक्षा मोठा आहे का. त्याचबरोबर चेक होईल की 50 हा 100 पेक्षा लहान आहे का.
तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द if ब्लॉक. देन ॲरे ऑफ आहे. तर ॲरे ऑफ आहे आता आपल्याकडे आहे 50. सम आपल्याकडे आहे 30. हे दोघांची ऍडिशन होईल आणि ती ऍडिशन सम मध्ये स्टोअर होईल. तर ती होईल 80. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय ची व्हॅल्यू होईल 6. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 6 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. अगेन चेक इफ ब्लॉक कंडिशन. तर ॲरे ऑफ आहे आता आपल्याकडे आहे 100. तर चेक होईल 100 हा 9 पेक्षा मोठा आहे का. आणि त्याचबरोबर चेक होईल की 100 हा 100 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन फॉल्स आहे. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर ती आता होईल 7. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 7 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर इथं कंडिशन फॉल्स आहे. तर कंट्रोल हा फॉर लूप मध्ये जाणार नाही. देन इथं नेक्स्ट लाईन मध्ये चेक होईल, प्रिंट होईल की सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन सम. तर आपल्या सम मध्ये आता आहे 80. तर 80 हे प्रिंट होईल आणि हे आहे आपल्या प्रोग्रामचं आन्सर. तर आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन पण आपलं कम्प्लीट केलंय. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.